हाय फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे ही वल्या नारळाची बर्फी। त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नाही केला तर सबस्क्राइब करा। आता रेसिपी आम्ही स्टार्ट करूया। मी घेतलेला इथं एक नारळ, आता ह्याला आम्ही वाफवून घेऊया। इथं वाफायसाठी मी भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, त्याच्यावर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे नारळ ठेवून घेणार आहे। त्यावर मी हे ढाकण लावून एक 20 मिनिटं मी स्टीम करून घेणार आहे। आपले इथं नारळाचे वडे आता स्टीम झालेले आहेत। आम्ही ह्याला आता गॅस बंद करून साईडला काढून ठेवून घेऊया। आता हे थंड झालेलं आहे। एका चाकूच्या मदतीने मी ह्याला इथं पूर्ण लूज करून घेतो। तुम्ही बघू शकता हे एकदम सोप्या पद्धतीने खोबरं बाहेर निघलेलं आहे। हे पण तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने इथं खोबरं बाहेर आलेलं आहे। आता या खोबऱ्याचं मी वरचं जे काळसर आहे ते आपण साईडला काढून घेऊया, असं करून चाकूच्या मदतीने। चाकूच्या मदत नसलं तर बटाट्याचं जे वरचं साल काढतो तर ह्याच्याने पण आम्ही हे काढू शकतो। एकदम सोप्या पद्धतीने साल पण ह्याची निघून जाते। आता मी इथे हे नारळाची वरची जी साली काढून घेतलेला आहे। आता आम्ही ह्याला छोटे पीस मध्ये असं कट करून घेऊया। आता करून असं करून याचं पीस करून घेतलेला आहे। आता आम्ही ह्याला मिक्सरला लावून घेऊया। आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालून घेतो खोबरं। ढाकण घालून घेतो। आता मी मिक्सर मध्ये लावून घेतलेलं आहे। ते जो मिक्सरचं बटन आहे कंटिन्यू आपल्याला ऑन ऑफ करून घ्यायचं आहे। आम्ही ओपन करून चमच्याच्या मदतीने थोडं मिक्स करून परत ह्याला ऑन ऑफ मध्येच आम्ही ह्याला मिक्सर करून घेऊया। आता हे ह्या पद्धतीने मिश्रण वाटून झालेलं आहे। आता आम्ही एका ह्याला भांड्यामध्ये काढून घेऊया। आता एका भांड्यामध्ये ह्याला काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी ह्याला इथं वाटून घेतलेलं आहे। गॅसवर ठेवून झाल्यावर ह्याला आता हलकंसं फ्राय करून घेत राहूया। आम्ही ह्याला हलकंसं फ्राय करून घेऊया। आता खोबऱ्याला हलकंसं फ्राय झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी भरून छोटी एक वाटी आहे ती भरून साखर, एक नारळासाठी ही एक वाटी साखर घेतलेला आहे। तर त्याला आम्ही मिक्स करूया। मी इथं घेतलेलं एक छोटी वाटी दूध आणि घेतलेला 1 चमचा वेलचीचा पावडर। ह्याला आम्ही मिक्स करून घेऊया। गॅस एकदम स्लो ठेवून आम्ही ह्याला फ्राय करून घेऊया। जसं आपली साखर विघळते तसं आम्ही ह्याला मिक्स करत राहूया। आपली साखर आता इथं विघळलेली आहे। आता ह्याला आम्ही परत फ्राय करून घेऊया। असं आम्ही एकदम स्लो ठेवून ह्याला मिक्स करून घेऊया। परंत हे मिश्रण घट नाही होते पर्यंत आम्ही ह्याला असं फ्राय करून घेऊया। आपल्या इथं साखर विघळलेली आहे त्याच्यामुळे इथं पाणी सुटलेलं आहे। परत हे साखर जशी विघळून झालेली त्याच्यानंतर परत हे मिश्रण घट होत जाते। जसे मिश्रण भाजत आहे तसं आमचं हे खोबऱ्याचा कलर पण चेंज होत आहे। इथे बघू शकता हे मिश्रण आता घट झालेलं आहे। साखर पण विघळलेली आहे ज्यामधली। आता मी इथं गॅस बंद करून घेऊया।
इथे घेतलेला मी एक ताट, त्याच्यामध्ये मी हे तूप ग्रीस करून घेतो. आणि जे खोबऱ्याचे मिश्रण आम्ही ह्याच्यामध्ये लगेच मिश्रण आम्ही गरम ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. हे मिश्रण आता प्लेटमध्ये असं करून लावून घेऊया. गरम असतानाच ही प्रोसेस आम्ही करून घ्यायला पाहिजे. थंड झाल्यावर वडे आपले हे बरोबर कापले नाही जात, त्यासाठी आम्ही गरमच ह्याला असं करून पसरून घेऊया. हे मिश्रण आता वाटीच्या मदतीने असं मी पसरून घेतलेलं आहे. आता आम्ही ह्याला चाकूच्या मदतीने आपल्याला कुठला शेप पाहिजे त्या शेपाने आम्ही ह्याला असं कट करून घेऊया. जेव्हा गरम असतानाच आम्ही असं करून कट करून घेऊया ह्याला. जे तुम्हाला ड्राय फ्रूट्स आहेत ते तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं बदाम घेतलेला आहे, मी बदाम घेऊन घेतलेला आहे. आता ह्याला थंड व्हायसाठी आम्ही 5 मिनिटासाठी ह्याला साईडला काढून ठेवून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे. ह्याला आम्ही या पद्धतीने आम्ही ह्याला काढू शकतो. आरामात ही बर्फी आपली इथनं निघते. असं करून आम्ही पूर्ण बर्फी इथनं काढून घेऊया. बघू शकता इथं. वल्या खोबऱ्याची बर्फी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.